पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोलीस भरतीचे विद्यार्थी मित्रांनो निघत आहे। लक्षात ठेवा, जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास या ठिकाणी 16,000च्या आसपास सध्याच्या कंडिशनला जागा रिक्त आहे। आणि समोर चालून जे विद्यार्थी मित्रांनो ह्या ज्या जागा जवळपास 20 ते 23,000च्या आसपास या ठिकाणी जागा रिक्त होण्याची पुरेपूर संभावना या ठिकाणी वर्तवल्या जात आहे। आणि येणाऱ्या दिवसामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे। लक्षात ठेवा, आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरती कधी निघणार आहे, पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, यावर एक व्हिडिओ सोडा, असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते। तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच सांगणार। आणि याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो पत्रक सुद्धा आलेलं आहे, तर ते पत्रक सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे, जेणेकरून एक अंदाज तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे, एक भरोसा तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। तर कधीपर्यंत पोलीस भरती निघणार आहे असे विद्यार्थ्यांचे कमेंट होते, तर मी तुम्हाला याबद्दल सुद्धा सांगणार आहे। सर्व काही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस भरतीबद्दल या ठिकाणी सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती या ठिकाणी मोठी पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जवळपास जागा सध्याच्या कंडिशनला 16 ते 23,000च्या आसपास सध्याच्या कंडिशनला रिक्त जागा आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे आपली जी तयारी हे चालू या ठिकाणी ठेवा, कारण की सध्याच्या कंडिशनला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पावसाचा जे विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला पावसाचं वातावरण या ठिकाणी, तर भरपूर विद्यार्थी या ठिकाणी ग्राउंडवर जात नाही, एक लक्षात ठेवा। आणि काही काही विद्यार्थी आहेत जे भर पावसात सुद्धा या ठिकाणी रनिंग मारत आहे, एक लक्षात ठेवा। एवढी मेहनत या ठिकाणी अजूनही विद्यार्थी करत आहे, एक लक्षात ठेवा। गावाखेड्यातले जर आपण या ठिकाणी पाहिलं तर, ठीक आहे। कारण की सध्याच्या कंडिशनला मी या ठिकाणी ग्राउंडवर गेलो बऱ्याच की स्टेडियमवर, तर त्या ठिकाणी जास्त गर्दी या ठिकाणी दिसत नाही, म्हणजे कमी प्रमाणात पोरं येते। तर मुलं जे या ठिकाणी अभ्यासाच्या ठिकाणी करत आहे, म्हणजे अभ्यासाच्या मागे या ठिकाणी लागलाय सध्याच्या कंडिशनला ग्राउंडवर या ठिकाणी विद्यार्थ्यांचा या ठिकाणी जास्त ग्राउंडवर या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी टाईम देत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सध्या ज्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची जाहिरात निघाली होती, तर त्यावेळेस जास्त विद्यार्थी या ठिकाणी ग्राउंडवर येत आहे, जास्त विद्यार्थी म्हणजे जे काही ग्राउंड आहे पूर्ण भरलं दिसत आहे, एक लक्षात ठेवा। पण सध्याच्या कंडिशनला जास्त विद्यार्थी ग्राउंडवर येत नाही, एक लक्षात ठेवा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पेपर सुद्धा महत्त्वाचा आहे, त्यापेक्षाही जास्त म्हणजे ग्राउंड महत्त्वाचा आहे, एक लक्षात ठेवा। तुम्ही पाहिलं असेल यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो SRPFचा कडाप कशा प्रकारे गेला तुम्हाला माहित आहे। सर्व कॅटेगरी SC ST OBC WS पण SBC कोणती कॅटेगरी म्हणा 95 पर्यंत कडाप जे विद्यार्थी मित्रांनो गेला 100 पैकी, एक लक्षात ठेवा। तर एवढं काही या ठिकाणी ग्राउंडचा जो कडाप हा या ठिकाणी पहिल्यापेक्षा जास्त जात आहे, याच्या अगोदर एवढा काही कडाप जात नाही जाता, पण यावेळी जे विद्यार्थी मित्रांनो कडाप या ठिकाणी ग्राउंडचा जास्त जात आहे, त्यामुळे ग्राउंड सुद्धा या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे, एक लक्षात ठेवा। तर त्यामुळे आतापासून जे पेपर तर चालू ठेवा, पण ग्राउंड पण चालू ठेवा। 1600 मीटर रनिंग झालं, 100 मीटर झालं, गोळाफेक झालं, या सर्व काही जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड आतापासून या ठिकाणी चालू ठेवा। जे काही आपले इव्हेंट आहे तर ते तुम्ही आउट ऑफ करण्याचा आतापासून प्रयत्न करा। तर जागा जे शिपाईच्या पण जागा निघणार आहे, चालकच्या पण निघणार आहे, SRPFच्या पण निघणार आहे, कारागृहाच्या पण निघणार आहे, सर्व काही जागा या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस भरतीच्या या ठिकाणी निघणार आहे। ज्या ज्या निघत असते त्या सर्व जागा या ठिकाणी निघणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पोलीस भरती संदर्भात नुकताच एक पत्रक आलेलं आहे, तर ते पत्रक मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो, बघा या ठिकाणी। तर या ठिकाणी काय म्हटलं आहे बघा, राज्यातील पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, दुय्यम निबंधक व कर सहाय्यक पदांची रिक्त जागा भरण्याबाबत तर बरेच काही आमदारांचे नाव आहेत। रोहित पवार झालं, जितेंद्र आव्हाड झालं, त्याचबरोबर शिरीष कुमार नाईक झालं, त्याचबरोबर नितीन राऊत झालं, त्याचबरोबर मनोज जामसुदकर झालं, ठीक आहे। तर बघा या ठिकाणी यांनी काय म्हटलं आहे, राज्यातील पोलीस दलात 2,21,259 मंजूर पदांपैकी सुमारे 33,000वर पदे रिक्त असून त्यात उपनिरीक्षक पदाच्या सुमारे 2,959 जागा, राज्य कर निरीक्षक पदाच्या 963, दुय्यम निबंधक पदाच्या 40, कर सहाय्यक पदांच्या 1537 जागा, तसेच पोलीस दलात 2,21,259 मंजूर पदांपैकी सुमारे 33,000वर पदे रिक्त असून त्यात महिला
महिला पोलिसांच्या 16.6% पदांचा समावेश असल्याचे माहे डिसेंबर 2024 मध्ये निदर्शनात आलेले आहे। हे खरे आहे का? ठीक आहे, तर अशा प्रकारे त्यांनी जाब त्या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता। तर त्यामध्ये जे महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, तर त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावर रिप्लाय दिला आहे। तर बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काय म्हटलं आहे बघा। 15/4/2026 व 2 हे अंशतः खरे आहे। राज्यातील पोलीस दलांमध्ये मंजूर पदांपैकी सुमारे 33,000वर पदे रिक्त आहेत, ही वस्तुस्थिती नाही। पोलीस दलामध्ये एकूण 2,22,261 मंजूर पदे आहेत। सदर पदांमधील 2,06,281 पदे भरलेली असून 15,980 पदे रिक्त आहे। आणि त्या बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे 15,980 पदे जे विद्यार्थी मिळवणं रिक्त आहे म्हटलं आहे। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक, राज्यकर निरीक्षक, दुय्यम निबंधक, कर सहाय्यक व या संवर्गामधील रिक्त पदांचा समावेश सन 2023, 24, 25 आणि 26 मध्ये होणाऱ्या परीक्षांमध्ये करण्यात आलेला आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जवळपास 15,980 प्लस जागा सध्याच्या कंडिशनला एवढ्या या ठिकाणी रिक्त आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे आपली जी तयारी हे चालू ठेवा आणि पोलीस भरती या ठिकाणी निघणार आहे, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर याच्या अगोदर जे जिल्ह्यावाईज या ठिकाणी 2005च्या माहितीच्या अधिकारानुसार विचारला होता जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहे। तर असे भरपूर काही जिल्ह्याचे पत्रक आले होते, मुंबईचे सुद्धा पत्रक आले होते। त्यामध्ये मुंबईमध्ये ज्या रिक्त जागा आहे जवळपास 3,500 जागा मुंबईमध्ये रिक्त आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर बुलढाणामध्ये जर आपण पाहिलं बुलढाणामध्ये 155 जागा रिक्त आहे। बुलढाणामध्ये ज्या चालकच्या जागा आहे 18 जागा आहे। त्याचबरोबर बुलढाणा पोलीसमध्ये 155 जागा या ठिकाणी रिक्त आहे टोटल, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे मे 2026 मध्ये 2005च्या माहितीच्या अधिकारानुसार त्या ठिकाणी प्रश्न विचारला होता किती जागा रिक्त आहे। तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं जागा रिक्त आहे। त्याचबरोबर जे काही महाराष्ट्र पोलीस महासंचालक आहे हे सुद्धा अमरावती दौऱ्यामध्ये आले होते, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की पोलीस भरती या ठिकाणी काढायची आहे म्हणून, ठीक आहे। तर पोलीस भरतीबद्दल ते सुद्धा त्या ठिकाणी बोलले होते, एक लक्षात ठेवा। आता पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे, लक्षात ठेवा। आता कोणत्या महिन्यामध्ये निघणार असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही पोलीस भरती करून निघत आहे सोमवार जे विद्यार्थी मित्रांनो कुंभमेळा 2027 नाशिकमध्ये, आणि तो दीर्घकाळ या ठिकाणी चालणार आहे। 12 वर्षातून एक वेळा हा कुंभमेळा येत असतो, एक लक्षात ठेवा। तर हा जास्त महिने या ठिकाणी चालणार आहे, त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी लागणार आहे। त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो ही पोलीस भरती जे विद्यार्थी मित्रांनो निघत आहे, एक लक्षात ठेवा। आणि जागांचा जर आपण विचार केला तर 20 ते 23,000च्या आसपास या ठिकाणी जागा असणार आहे महाराष्ट्र पोलीसच्या। आणि त्याचबरोबर ह्या काही जागा आपल्याला पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर आता पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे तर जवळपास डिसेंबर महिन्यापर्यंत आपल्याला पोलीस भरती पाहायला भेटू शकते। डिसेंबर 2026 ला आपल्याला पोलीस भरती पाहायला भेटू शकते। डिसेंबर महिन्यापर्यंत हे पोलीस भरती निघण्याचे पुरेपूर संभावना आहे। त्यामुळे आतापासून आपली जी तयारी हे आतापासून या ठिकाणी चालू ठेवा, एक लक्षात ठेवा। आणि जागा यावर्षी जास्त असणार आहे, एक लक्षात ठेवा। मागच्या भरतीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले त्या ठिकाणी जास्तीत जास्त जोर देण्याचा प्रयत्न करा। आतापासून अभ्यास पण चालू ठेवा, ग्राउंड पण चालू ठेवा। डिसेंबर महिन्यापर्यंत पोलीस भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे, मोठी पोलीस भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। 20,000 प्लस जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या साठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।